श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. भाग्यवंत ठराल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. देव म्हणत आहेत, पुढील 5 मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. कृपया हा महत्त्वाचा व्हिडिओ वगळू नका, कारण ही वगळल्यास तुम्ही तुमचे महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता. जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय, माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, कठीण काळ संपत आहे. देव स्वर्गाच्या खिडक्या उघडेल आणि तुम्हाला ते सर्व देईल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात. काळजी करण्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा. देवाला तुमच्या गरजा सांगा आणि त्याचे आभार माना. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हे लाईक करा. प्रत्येक चांगली भेट वरून येते. तुम्ही ठोठावलेले नसलेले दरवाजे मी उघडेन. उद्याची काळजी करू नका. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी आधीच काम करत आहे. तुम्ही यशस्वी हंगामात प्रवेश करत आहात, जिथे गोष्टी तुमच्यासाठी कार्य करतील. विश्वास ठेवा, हसा आणि पुन्हा प्रेम करा. तू जे गमावले आहेस ते मी परत करीन, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात ते खरं. नातेवाईकांचं पण तसंच असतं. समोरून आपलं व्हावं असं म्हणणारे नातलग मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात. तुमच्या घरात कधी वाद, तंटे, भांडणं होत असतील तर मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं काम ही लोक करतात. तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे पाहत असतात. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करावी, कारण ही लोक मानसिकरित्या आजारी आहेत असे समजावे. तुम्ही जर हा संदेश इथपर्यंत पाहिला असेल तर शेवटपर्यंत पहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात स्वामी चमत्कार घडवतील. देव दयाळू, सांत्वन देणारा आणि तुमच्या जीवनासाठी उत्तम योजना आहे. जखमा बरे करण्यासाठी आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवा. स्पष्टता, शांतता आणि आशीर्वाद घेऊन कठीण काळ कमी होईल. परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू दे. देव म्हणतो, माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य जीवन बदलणारे आशीर्वाद आणि चमत्कारांनी भरलेले असेल. देव शांती आणि विपुलता आणतो. कठीण काळात देवासोबत चाला, तो तुमच्यासाठी आहे. देव कल्पनेपेक्षा चांगले आशीर्वाद देईल. विश्वास ठेवा, आज तुमचा दिवस चमत्कारांसाठी आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रिय कोणतीही नकारात्मक गोष्ट तुम्हाला खाली आणू शकत नाही. तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातात आणि सर्व काही कार्य करेल. हा आठवडा तुमच्यासाठी खास आहे. विजय आणि आशीर्वादांचा वर्षाव होत आहे. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा, चमत्कारांवर विश्वास ठेवा आणि त्याच्याजवळ जा. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार. हे एक अटळ सत्य आहे. परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार स्वतःच जबाबदार असते. भिवू नकोस, मी कुठल्या ना कुठल्या रूपाने तुला मदत करायला येईनच. मी कुठंही गेलो नाही, सदैव तुझ्यासोबत आहे. कर्म गतीचे चटके कमी बसावेत म्हणून सदैव सत्कर्म करीत स्वामीनाम घेत राहावे. आश्चर्यकारक योजना तुमची वाट पाहत आहेत.
तुमचे भविष्य यश आणि विजयाने भरलेले आहे. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तुमची कथा विजयी आणि आश्चर्यकारक नशिबाने संपते. पुढील 7 दिवस आनंद आणि प्रेमाने भरलेले असतील. जर तुम्ही दुःखी असाल तर देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. बरे करतो, दरवाजे उघडतो आणि नातेसंबंध पुनर्संचयित करतो. देवावर विश्वास असल्यास 222 टाईप करा. मानसशास्त्र सांगते की सर्वांनी तुमचा आदर करावा असे वाटत असेल तर फार कमी बोलण्याची सवय लावा. आता जे काही होईल ते चांगलेच होईल. मुख्य देवदूत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. तुमच्या जीवनात प्रवेश करणारी प्रत्येक आव्हान आणि प्रत्येक संधी तुम्हाला स्वतःची एक चांगली आवृत्ती बनण्यास मदत करण्यासाठी तुम्ही तुमच्या उच्च शक्तीमध्ये पाऊल टाकत आहात आणि या प्रयत्नांसाठी विश्व तुम्हाला प्रतिफळ देत आहे. जर तुम्ही खरोखरच माझी मुले असाल तर तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही, कशावरही थांबणार नाही. तुम्ही सिंहासारखे व्हाल. माझ्या प्रार्थना आणि आशीर्वाद तुम्ही टाकलेल्या प्रत्येक पावलाचे अनुसरण करतात. तुमचा विश्वास असेल तर सर्व काही तुमच्यापर्यंत येईल. देवदूत तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी हा एक टर्निंग पॉइंट आहे. हे ओळखा. तुमच्या आर्थिक नातेसंबंधात, करिअरमध्ये आणि आरोग्यामध्ये एक मोठा सकारात्मक बदल होत आहे. पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा. अभिनंदन, तुमचा दुष्काळ संपला आहे. मी तुम्हाला आशीर्वाद, उपचार, बदल, प्रेम, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो. हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.